नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याबाबत आज महत्त्वाचं एक वक्तव्य केलंय। तसेच माध्यमांनी या संदर्भात बातम्या देताना खबरदारी घेण्याचंही सांगितलंय। तर पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नक्की काय म्हटलंय हे पाहूयात। आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे, कृपया याच्यावर उलट्या सीध्या बातम्या करू नका। कोणी 107 नागरिक हरवले आहेत, एकही हरवलेला नाही। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत, सगळे बाहेर चाललेले आहेत, सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे। एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही। माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल। लॉंग टर्म व्हिसावाले जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथील भ्याड अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांनी हिंमतीने संपूर्ण प्रसंगाचा सामना केलाय। म्हणूनच त्यांना येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं नागरी शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात यावं अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। आज बावधनमध्ये बेसिक फर्स्ट या मागणीसाठी सुमारे 300 ते 400 नागरिकांनी रस्त्याची सुधारणा, मोकळे फुटपाथ व पादचारी सुरक्षितेच्या मागण्यांसाठी शांतता मोर्चा काढलाय। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांसोबत चालत सहभाग नोंदवलाय। तर बावधनचे आमदार श्री शंकर भाऊ मांडेकर यांनी मोर्चा संपताना NDA पाषाण रोडवरील ॲक्सिस बँकेजवळ उपस्थित नागरिकांना संबोधित केलंय। तसेच PMRDA पुणे मनपाच्या कमिशनरांसोबत बावधनच्या समस्या सोडवण्यासाठी बैठक आयोजित करणार असल्याचंही खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। भारतीय वंशाचे जपानी राजकारणी आणि टोकियो मेट्रोपॉलिटन असेंब्लीचे आमदार योगेंद्र पुराणिक यांनी जपानमधील त्यांच्या निवासस्थानासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारलाय। पुराणिक जपानमध्ये मराठमोळ्या संस्कृतीचा प्रचार करत असल्याची कौतुकास्पद बाब समोर आली आहे। तर पुराणिक जवळ उभा असलेला एक फोटोही व्हायरल झालाय, ज्यामध्ये त्यांनी महाराजांबद्दल असलेला आदरही व्यक्त केलाय। ऑक्टोबर 2024 मध्ये शहराला हादरवून टाकणाऱ्या बोबदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिसऱ्या आणि शेवटच्या संशयिताला पुणे पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज जुन्या बस स्टँडवरून अटक केली आहे। तर सूरज उर्फ बापू गोसावी असं आरोपीचं नाव आहे। दरम्यान यापूर्वी गुन्हे शाखेने रवींद्र कुमार कनोजिया आणि अख्तर अली शेख यांना अटक केली होती। त्यावेळी गोसावी हा आरोपी फरार झाला होता। पुणे शिरूर उन्नत मार्गावरील फिनिक्स मॉल ते नाक्यापर्यंत 5 किलोमीटर दुमजली उड्डाणपूल आता साकारण्यात येणार आहे। आमदार बापूसाहेब पठारे यांच्या प्रयत्नांना यश आलंय, तर राज्य सरकारने या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे आणि या उड्डाणपुलामुळे पुणे अहिल्यानगर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। उन्हाळ्यातील गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या पुणे विभागानं प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर नवीन होल्डिंग एरिया सुरू केलाय। यात प्रतीक्षेसाठी सावली, पंखे, शौचालय आणि ट्रेनची माहिती देणारे डिस्प्ले बोर्ड आहेत। तर प्रवाशांच्या मदतीसाठी एक कक्षही स्थापन करण्यात आलाय आणि सुरक्षितता सुव्यवस्था राखण्यासाठी RPF आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। तर सामान्य श्रेणीतील प्रवाशांना रांगेत होल्डिंग एरियातून प्लॅटफॉर्मवर सोडलं जात आहे। तसेच विशेष गाड्यांच्या तिकीट विक्रीवर गर्दीनुसार नियंत्रण ठेवलं जात आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम 96% पूर्ण झालंय। हा मार्ग आता सप्टेंबर 2025 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे। तर या नवीन मार्गामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सोयीचा होणार आहे आणि सध्याच्या मार्गावरील अवघड वळण आणि वाहतूक कोंडी यामुळे होणारा वेळ आता वाचणार आहे। तर हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दोन्ही शहरांमधील कनेक्टिव्हिटी आणखी सुधारणार आहे। पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो स्टेशन जवळ 10 पार्किंग झोन तयार करण्यात आलेत। हे पार्किंग झोन मेट्रो स्टेशनच्या 500 मीटर परिसरात असणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या गाड्या पार्क करणं सोपं होणार आहे। या प्रकल्पांतर्गत PMC 13,051 चौरस मीटर जागा उपलब्ध करून देणार आहे। तर बालेवाडी स्टेडियम, NICMR आणि कपिल मल्हार सोसायटी यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी हे पार्किंग झोन असणार आहेत। इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार आणि अचानक झालेल्या पावसामुळे शहरातील विद्युत पुरवठ्याची लाईन कोसळली आहे। तर संपूर्ण इंदापूर शहरात लाईटचा पोल मोडून पडल्यामुळे वीज पुरवठा संपूर्णपणे खंडित झालाय आणि वीज वितरण कंपनीकडून तातडीने दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आलेत। तर वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।